सो हे गाईज वेलकम बॅक टू न्यू यूट्यूब चॅनल. आणि आज ना सकाळी सकाळी उठलो आणि आंघोळ केले, सगळं झालं. गौरी आमची सुटून गेली डायरेक्ट. बाबाच्या हातून डायरेक्ट गौरी सुटून गेली. इकडे काय ना साप असू शकतो. आणि ती गौरी दाखवते तुम्हाला पुढे. हे बघा इकडे गौरी बघा, हे तळ्याच्या तिकडून त्या घराकडून इकडं आली. हे तळ्यापाशी आता हे बघा, हे तळं, हे एक तळं, हे एक तळं. आता तीन नेमकी सुटली. आम्ही दोघे पळत पळत आलो. हे गौरे चाल तिकडं, चल बाय मांगा मागू बाय, इकडे आहे, पळ नको. पाय कशी पळत गेली पाहिजे ना. तुम्ही त्यामुळे जाता नाही, चला सगळ्याच्या. हा हे बघा गौरी बघ कुठे गेली. आता ना तिला पकडतो. ती अजून पळत त्याची चिस्तीसाठी परत आहे ना हे घेतलेलं आहे. खाली पेरूच वापर बोलले. फायनली ती हातामध्ये आली भाई. तिला कसं घरी नेतो बघा आता. मी पण दमलो. तिला पकडलेलं आहे चराट. ही गौरी आणि तिच्या शिंगाला ना डायरेक्ट येडा देऊन टाकला, गोल गोल पेळा देऊन टाकला. कारण की तिला ना आम्ही ना येसन नाही टोचते बघा. चालली घेऊन तिला घेऊन चाललो आम्ही आता. हे बाबा लाईक शिंगाचं देऊन टाकलं तिला आता. ओके आबा आहे ना उठ पाडकेनीचे. चला गाय बांधलेली आहे बाबा आणि मी. हे बघ इकडं बाबा तिकडून पकडीत आहे, मी इकडून पकडीत जातो तिला. आता पकडलेलं आहे. ते ना इकडे हे बांधून दिली. जस्ट घरी आलो आहे. हे बघा घर. आणि गाय पकडून झाली आहे गौरी स्प्रे. आणि त्याच्यामध्ये आहे फिनेल, फरची पुसायची. आता ही तर रोजची माझी ड्युटी, फरची पुसायची. विहिरीवर आलो तो. मोटर बंद करायची आहे कारण की पाणी काहीच राहिलं नाही विहिरीमध्ये. आणि त्यामुळे जाऊन कॉक बंद करायचं आहे. तेव्हा तिकडून पाणी मासे कासव होतं. कासव आहे ना आमची जेवढे बैठी माणसं होते त्यांनी काढून घेतलं. गाडी चालू मोटर बंद केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण की मोटर बंदच करायला लागेल. कारण की संध्याकाळी रात्रभर पाणी सोडायचं. इकडे रात्रभर ना शेवंतीला आणि पेरूला पाणी द्यायचं आहे. आता मोटर बंद केली, याचा गेट घेतला लावून. त्यामुळे जाऊन आहे ना कॉक बंद करायला लागेल. एवढं फरक आहे. जायलाच टाईम लागत होता त्या मळ्यात. ह्या मळ्यात आलो आहे. हा कॉक बंद केला का डायरेक्ट आपल्या घरी पाणी जाईल. ही पाणी त्या मळ्यातून ह्या मळ्यात येतं. आता यंदाचा प्लॉट आमचा आला. हे बघा पाणी सकाळी मोटर चालू केली तेवढं पाणी आलं. पाणी बघा. त्याला संध्याकाळी रात्रभर परत चालू करून द्यायला लागेल. आता आहे ना आपली जी विहीर आहे ना आता त्या विहिरीमध्ये पाणी टाकायचं चालू केलं आहे. ती संध्याकाळपर्यंत विहीर आहे ना 50% भरून जाईल. मग आता संध्याकाळी तो हा कॉक चालू करून द्यायचा, इकडं बुच्चे लावून द्यायचं. मग आहे ना इकडं पण पडलं रात्रभर. आणि तिकडं शेवंतीचं काम आणि पेरूचं काम होऊन जाईल. घरी आलो आहे आणि तुम्हाला एक दाखवतो. मी ना हळद हे बघा याच्यामध्ये हे टायर आहे ट्रॅक्टरचं. याला गोल गोल गावात आलो होतो आणि याच्यामध्ये JCB वाले जे आपल्या घरासमोर चीज आहे ना त्याला आलो होतो. आता गावामध्ये ती आहे 27 किलो. ते बघा इकडे दुकानदाराला द्यायची इकडं. ते आमच्या जाणार गावामध्ये भरपूर जण घ्यायला भरपूर आहे. आता आलो होतो मी आईसोबत आणि बाबा आहे. बाबाला पण साहित्य घ्यायचे होते. ते त्यांच्यावाले किराणा संपला ते घ्यायचा होता. आता मोठी गाडी चालली होतो घेऊन, तर मग बाबाला घेऊन आलो. माझे डोळे ना कायम लाल राहतात कारण की मी ना जास्त करून गाडी चालवली का त्याच्यामुळे ते हवा लागली का मग ते डोळे लाल होऊन जातात. त्याच्यावर नका लक्ष देऊ. मी काय बिवडा नाही. कपडे काय चेंज केले नाही, तसंच आलो गावामध्ये. गाव काय जवळ होतं. मग आता चिचा देऊन टाकू आणि निघू घरच्या रस्त्याला. त्याच्यानंतर आपल्याला ती हळद लावायची. ती हळद आज लावून घेऊ. म्हणजे पहिले बेड करायला लागेल.
मग लावायला लागेल. तसं नाही लावायला लागेल, कारण की पहिले ड्रीप पण करायला लागेल, बेड पण करायला लागेल. ते असं लावलं तर ते काय उपयोगाला जाणार नाही. मग आता ते तेवढं बघायला लागलं आता, कारण की बाबा म्हणते मी काय करणार नाही. आमच्या बाबाला कटाळा आला आज, कारण की लवणीचं काम होतं ना त्यांच्यावालं. मग ते कसं त्यांचं ते पेरूचे ना कळ्या मारणं चालूच होतं त्यांच्यामुळे. जाणे आता म्हातारा माणूस आपणही समजून घ्यायचं, जास्त करून आपल्याला काही करता येत नाही. त्यांच्यापुढे आपण काय करणार, म्हातारा माणूस आहे आपल्याकडे कामाला आहे. मी करून घेतो काय काय वस्तू, काय काय हँडल करून घेतो काही काम. काय काय तर फादरला पण माहीत नाही, बाबाचं काम मीच ओढून घेतो. मग हा मळा आहे इकडं. ही मोटर चालू करायला आलो तो, चालू आली. इकडे पाणी पण पडतं विहिरीमध्ये. तुम्हाला ना गोठा दाखवतो कसा गायचा. त्याच्यामध्ये ऑल टोटल म्हणजे गिर गायचे सगळ्या बघू शकतो. इकडे गाय सोडण्यासाठी केलं आहे ते. इकडे कॅमेरा बिमेरा आहे सगळं इकडं. इकडे ना सगळ्या गिर गायचे सगळं A to Z गिर गाय. ही आपली गाडी आणि एंट्री गेट. हे आमचे बाबा, गिर गाय सगळ्या गिर गाय. जी आपल्याला घ्यायची ना ही एक राहील नव्हती, ही आहे दोन्ही पैकी राहील. आता दुसऱ्या साईडला आलो आहे. वेळ गाय इकडे पण गायचा चारा. इकडे गायची कुट्टी, ही गायचं वैरण, ही कुट्टी मशीन. आता डायरेक्ट घरी जाऊ. आलो होतो तळ्यापाशी आणि हे इकडे काय लावता येणार नाही, कारण की ही मातीनं ढवळी आहे. मग इकडं अर्धा नाही एवढासा बेड केला आहे. अजून करावं लागेल, कारण की ही पूर्ण गल्ली नाही, इडून तिडवर सगळा बेड घ्यावा लागेल. ते आता उद्या पाहू, कारण की कोण आलं तर म्हणा घरी आहे. मग आता काय करणार, घरी तर जावंच लागणार आहे. ह्या पप्पा तिकडे, ह्या पप्पा विहिरीवर आहे, ट्रॅक्टर इकडे आहे. आता डायरेक्ट उद्या छाळत लावता येईल. उद्या डायरेक्ट प्रॉपर काम केल्याशिवाय राहणार नाही तर उद्या ब्लॉकच नाही टाकणार. आता हा डायरेक्ट उद्याच लावू. आता घरी जातो आणि खाणं सोडायचं चाललं आहे. शेवंतीला आहे बघ, शेवंती आणि याच्यातच पेरू आहे. हा पेरू पेरू त्याच्यामुळे चाललंय काय माहिती, खाणं नाही माहिती. मी माझं कामाला व्यस्त होतो. स्लरी ते ट्रॅक्टर, ते आमचे नाना झेंडू कुठं राहिले. आणि आता ही शेवंती झाले का, आता सॉरी खाणं झालं का त्या घरी जाऊ. आता तिथे जाऊन बघू आता काय करायचं. तिथे चालू आहे खाणं सोडायचं काम चाललं आहे. ही शेवंती आहे, तिचा पहिला फ्लॅश झालेला आहे आणि त्याच्यामध्ये लावलेला आहे पेरू. तोपर्यंत खाणं होतं तोपर्यंत बसलो आहे. ज्या आमच्या घरामध्ये नाही, या घरामध्ये भाडेकरी ना त्यांची लहानली पोरं आहे. त्यांनी काय केलं, महादेवाचं डमरू असतं ना, हे बघा हे डमरू, हे ना त्या वेंचुरी पैसे फेकून दिलं होतं. माझं ते ना फाटलेलं आहे. मग त्याच्यामुळं मी काय केलं, इडं ना अँगलाला लावून दिलं. खाणं थोडं राहिलं आहे. एवढं प्लॉटला 300 लिटर द्यावं लागतं. म्हणजे प्रमाण कमी असेल बहुतेक, माहीत नाही प्रमाण किती आहे. परत दाखवतो किती आता. थोडं राहिले, जास्त काही नाही. मोजून 20-30 लिटर राहिले. तेवढं झालं का याच्यावर पाणी लावायचं, भरून घ्यायचे. त्यांना इकडे कपडे धुवायला लागतात, भांडे धुवायला लागतात ना. त्याच्यामुळे आणि डंबरू आहे बघ, इकडे डंबरू आहे ना, इकडे महादेव डंबरू इकडे पडले होतं. या वेंचुरी होतं, वेंचुरी इकडे डंबरू पडलं होतं. ते ना आता आपण एकदम व्यवस्थित ना जंगला अटकून दिलं माहिती, कोण पाय पडणार नाही, काहीच होणार नाही. तरी गौरी आणली ना तसं तिला ना पाणी पाजलं नाही आणि तशीच बांधून ठेवलं. तिने आज लय दंबवलं आणि ते तिच्यासाठी पाणी. आणि का गौरा, हे आमची गौरी हे बाय याच्यात आमची गौरी बाई. गेलो होतो आज ना स्वामींचं काहीतरी आहे वाटतं, नारळ आणायला. 4 किलोमीटर गावात गेलो होतो, आमच्याकडे काही भेटलंच नाही. आता चाललो घरी, मळ्याच्याच रोडला आहे. फायनल घरी आलो आहे आणि घरी येऊन मस्त वेळ झाला होता, म्हणजे 5-10 मिनिट झाले ते. आता ब्लॉग एंडिंग करायचं आहे, जेवण करायचं आहे अजून. जेवण करून नंतर बघू. आमच्या टकलू हां ठीक आहे. आणि आज ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तर बाय बाय.